जय हिंद मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे. तर आज मी तुमच्या समोर घेऊन आलो एक नवीन नोटिफिकेशन, इंटेलिजन्स ब्युरोचं नोटिफिकेशन. ठीक आहे. तर ह्याच्यातली इंटेलिजन्स ब्युरो मधली ACIO ची ऍडव्हर्टाइजमेंट आता आलेली आहे. ग्रेड 2 ची पोस्ट आहे ही. तर त्याच्याविषयी डिटेल माहिती सांगण्यासाठी मी आज इथं तुमच्या समोर आलेलो आहे. जर तुम्ही एकूण जागा बघितल्या तर 3717 जागा आहेत. म्हणजे या आधीच्या परीक्षांपेक्षा 4 पटीनं जास्त जागा आहेत. 4 पटीनं जास्त जागा आहेत. आणि यांचा मेन्सला घेण्याचा रेशो म्हणजे टियर 2, टियर 1 म्हणजे प्रिलिम्स, टियर 2 ला घेण्याचा रेशो यांचा 10 पट असतो. म्हणजे जवळजवळ 38,000 मुलांना मेन्स देता येणार आहे. 3717 म्हणजे 37170 लोकांना, जवळपास 38,000 लोकांना मेन्स देता येणार आहे. ठीक आहे. आणि या परीक्षेविषयी डिटेल माहिती देण्यासाठी मी आज इथं आलोय. महाराष्ट्रातील मुलांचा या परीक्षांकडे बघण्याचा जरासा दृष्टिकोन वेगळा आहे किंवा याच्याविषयी अवेअरनेसच नाहीये. तर ऍटलीस्ट आता ही जागा आली, एक तर 2-2 वर्षांनी या जागा येतात आणि आता आलेली आहे व्हॅकन्सी सुद्धा आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त आहेत. तर हा खूप चांगला चान्स आहे. खूप चांगला चान्स आहे का म्हणतो, राज्यसेवेमधलं तुमचं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आता बंद झालाय. कंबाईनचा तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे. काही मुलं मेन्स देऊन आलेले आहेत किंवा काही मुलांच्या प्रिलिम्स थोडक्यात उगलेत. त्यांना जर एक नवीन चान्स पाहिजे असेल आणि एका चांगल्या परीक्षेची तयारी करायची असेल तर हा तुमच्या समोर एक चांगला ऑप्शन असू शकतो. तर या परीक्षेची पूर्ण माहिती देण्यासाठी मी आज इथं तुमच्यापर्यंत आलोय. आताशी फक्त एक असं छोटंसं हे आलेलं आहे नोटिफिकेशन. ह्याचं डिटेल नोटिफिकेशन 19 तारखेपर्यंत येऊन जाईल. तर त्याच्या आधी आपण ह्या नोटिफिकेशन मध्ये पूर्ण काय काय आहे हे सगळं बघू शकतो. ह्याची डिटेल माहिती किंवा सगळ्या अपडेट तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये एक टेलिग्राम चॅनल आपण डेडिकेटेडली सुरू केलेलं आहे, ते IBACIO साठी. तर ते तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळून जाईल आणि सगळे अपडेट तुम्हाला मिळून जातील. तर 2025 साठीची ही एक्झाम आहे. चला मग सुरुवातीपासून बघूया. IBACIO रिक्रुटमेंट 2025 नोटिफिकेशन गाईड. तर याची स्टेप बाय स्टेप आपण माहिती बघणार आहे की काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कोण कोण देऊ शकतं, वयाची मर्यादा काय, परत परीक्षेचा पॅटर्न काय, सिलेबस काय, किती टप्प्यात एक्झाम होते, फी स्ट्रक्चर कसं, एक्झामच्या डेट्स काय काय असू शकतात, कट ऑफ काय काय असतील, या सगळ्या विषयीची माहिती आपण याच्यात देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. पुढे जाऊ आपण. सगळ्यात पहिल्यांदा अबाउट द एक्झाम. तर काय आहे IBACIO एक्झाम? काय, इंटेलिजन्स ब्युरोची असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 ची एक्झाम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप सी मध्ये ही एक्झाम मोडते. ग्रेड 2 वेगळं, ग्रुप सी वेगळं. ग्रुप सी मध्ये नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहे ही. तर आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या याच्या खाली ती काम करते, नॅशनल सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स गॅदरिंग. तर हे ह्या पोस्ट विषयीचं थोडीशी तुम्हाला माहिती दिली की आपण ज्याचा अभ्यास करतोय त्या परीक्षा नक्की काम काय करणार आहे तुम्ही, तर या मिनिस्ट्री अंडर तुम्ही वर्क करणार आहे. पुढे वॅकन्सी डिटेल. वॅकन्सी डिटेल जर तुम्ही बघितलं तर 2025 ची ज्या वॅकन्सी आहेत त्या 2023 पेक्षा 4 पट जास्त आहेत, जसं मी सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो. ठीक आहे. 2025 मध्ये 3717 एवढ्या वॅकन्सी आहेत की ज्या आधी फक्त 995 होत्या. 2020 साली त्या 2000 होत्या आणि 2017 साली त्या 1300 होत्या. एक्झामचं मोड कसं आहे? एक्झामचं मोड यावर्षी ऑनलाईन आहे. मागच्या 2 वर्षापासून ते ऑनलाईनच असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. कॅटेगरी. कॅटेगरी वाईज सगळे वॅकन्सी दिलेत. अनरिझर्वडला 1537 आहेत, EWS ला 442 आहेत, OBC ला 946 आहेत, SC ला 566 जागा आहेत, ST ला 226 आणि टोटल आकडा हा किती मिळून येतो आपल्याला 3717. आणि PWD कॅन्डिडेट कॅनॉट अप्लाय, म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाहीत. असतील काही तर त्यांच्या एलिजिबिलिटी, त्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता क्वालिफिकेशन. तर इसेन्शियल क्वालिफिकेशन काय? ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. कुठल्याही शाखेचा पदवीधर याला अप्लाय करू शकतो. एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. आणि डिझायरेबल काय? जर कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्ही जास्त करून याच्यात डिझायरेबल आहे असं म्हणू शकता की तुम्हाला एक प्रेफरन्स दिला जाईल, पण ते काही कंपल्शन नाहीये. इसेन्शियल फक्त कुठल्याही शाखेचा पदवीधर, थोडक्यात कोणीही पदवीधर असलेला व्यक्ती ही एक्झाम देऊ शकतो. म्हणजे तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ग्रॅज्युएट कुठलेही असं काही फरक पडत नाही. आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन कधी तारखेच्या आत पाहिजे? 10 ऑगस्ट 2025 आधी तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हातात मिळालं पाहिजे. नेक्स्ट, पे स्केल. पे स्केल पण बघू, हे पण बऱ्याच लोकांचा इंटरेस्टिंग विषय असतो. तर लेवल 7 चं पे स्केल आहे 44,900 ते 1,42,400.
आणि बाकीचे सगळे पर्क्स वगैरे तर तुम्हाला असतात. स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स हा 20% आहे बेसिक पेच्या. हे फर्स्ट टाइम ऍड केलेलं आहे, ह्याच्या आधी असं कधीही नव्हतं. परत ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. बेसिक 44,900, डिअरन्स अलाउन्स महागाई भत्ता 24,695 आहे. आणि मग सगळ्या बाकीच्या वगैरे सगळ्या गोष्टी पकडल्या तर ग्रॉस टोटल सॅलरी किती होते तुमची, एक 90,000च्या आसपास तुमची ग्रॉस टोटल सॅलरी येऊन जाते. तर ह्या पे स्केल विषयी थोडंसं हे जरा आपण हेराफेरी मधलं मी इथे टाकलेलं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी कष्ट पण लय लागणार आहे खरं, डायरेक्ट असं कोण देणार नाही तुम्हाला ते. पुढे एज लिमिट अँड सर्व्हिस लायबिलिटी. एज लिमिट काय, 18 ते 27 हे लक्षात ठेवायचं आहे. 27 वर्षाच्या आधी तुमचं वय पाहिजे. आणि हे ऍज ऑन काय म्हणले 10 ऑगस्ट 2025 ला 27च्या आत वय पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, आणि हे कोण, अनरिझर्व कॅटेगरीसाठी. इतरांसाठी मग परत ते 3-3 वर्ष वाढत राहतं. अनरिझर्व मध्ये नॉट बिफोर 1998च्या आधी जन्मलेला नसावा, ओबीसी मध्ये 1995च्या आधी जन्मलेला नसावा, आणि SC ST मध्ये 1993च्या आधी जन्मलेला नसावा. तर अशा पद्धतीनं कॅटेगरी वाईज तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा मी सांगितलेलं आहे. थोडक्यात अनरिझर्वड 27, मग बाकीच्यांनी 3-3 वर्ष वाढवा 30, आणि नंतर मग 2 वाढवा 32. ठीक आहे, 27, 30 आणि 32 अशा पद्धतीनं तुम्ही एज रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज पाहू शकता. पुढे बघा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन. स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी, 2 टप्प्यात एक्झाम पार पडते. टियर 1 ऑब्जेक्टिव्ह टाइप आहेत 100 मार्काचं. टियर 1 ऑब्जेक्टिव्ह टाइप 100 मार्क, आणि 100 MCQ असतात, एका मार्काला एक आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 म्हणजे 25%. एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क तुमचे वजा होणार. तर अशा पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग आहे याला. आणि 5 सेक्शन असतात. पहिल्या टियर 1 मध्ये एक पेपर असतो 5 सेक्शन, 20 100 असे 5 सेक्शन असतात. करंट अफेअर, जनरल स्टडीज, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, रिझनिंग अँड लॉजिकल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश असे 5 सेक्शन मध्ये प्रत्येकाचे 20 प्रश्न, एक प्रश्न 1 मार्काला, असं 20-20 मार्क म्हणजे 20 100. कळालं का इथपर्यंत सगळ्यांना? तर म्हणजे तुम्ही जर विचार केला तर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ आणि रिझनिंग दोन्ही मिळून 40% वेटेज घेतंय. आणि नंतर काय, इंग्लिश. आणि या सगळ्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. मेन्सला इंग्लिशचा अभ्यास केलेला आहे, मॅथ रिझनिंग प्रिलिमला पण आहे, मेन्सला पण आहे. आणि करंट अफेअर्स आणि जीके ह्याचा तर आपण रोज अभ्यास करत असतो. ठीक आहे, त्यामुळे जे विद्यार्थी कंबाईनचे आहेत, जे विद्यार्थी राज्यसेवेचे आहेत, त्यांनी या परीक्षेकडे पॉझिटिव्हली बघा. ठीक आहे, जास्त काही अवघड नाही, हे सगळं आपण करत असतो. तर त्यामुळे तुम्ही ह्या परीक्षेला गांभीर्याने घेऊन एक्झाम द्यायची आहे फॉर्म भरून. पुढे टियर 2 एसे असतो 20 मार्काचा, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन असतं 10 मार्काचं, लॉंग क्वेश्चन एक त्यांनी सुरू केलेला आहे तो असतो 20 मार्काचा. 10-10 मार्काचे 2 क्वेश्चन आहेत, असे 20 आणि 10 30 आणि 20 50. आणि हे कशावर बेस्ड असतात, करंट इव्हेंट, सोशिओ इकॉनॉमिक, पॉलिटिकल इश्यूज याच्यावर हे प्रश्न असतात. त्याच्यावर तुम्हाला एक लॉंग आन्सर लिहायचं असतं. तर या पद्धतीचं ही टियर 2 म्हणजे टियर 2 फक्त 50 मार्काचं आहे. याचा लय लोड घेऊ नका, तुम्ही फक्त फोकस ठेवायचं आहे टियर 1 वर. ते पास झालं की याची तयारी आम्ही तुमच्याकडून करून घेतो. ठीक आहे, नंतर परत टियर 3 मध्ये काय, इंटरव्ह्यू आहे 100 मार्काचा. टियर 3 मध्ये इंटरव्ह्यू येते 100 मार्काचा. तर अशी टोटल एक्झाम कितीची आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर 100 मार्क, परत 50 मार्काचं मेन्स आणि परत 100 मार्काचं इंटरव्ह्यू. तर अशा प्रकारे टोटल एक्झाम किती मार्काची आहे, 250 मार्काची टोटल एक्झाम आहे. परत टियर 2 ची वॅकन्सी 10 पट घेतली जाते, मागाशी तुम्हाला म्हणलेलं 38,000. आणि इंटरव्ह्यू साठी 5 पट लोक घेतात, ते जेवढ्या जागा आहेत ना त्याच्या 5 पट म्हणजे 3,717च्या 5 पट लोक इंटरव्ह्यू साठी घेणार. आणि फायनल मेरिट लिस्ट कशावर आहे, टियर 1 चे मार्क, टियर 2 चे मार्क आणि इंटरव्ह्यू चे मार्क तिन्हीवर फायनल मेरिट लिस्ट बनते. त्यामुळे सगळ्या एक्झाम तुम्हाला गांभीर्याने घ्यायचे आहेत, सगळे टप्पे. म्हणजे टियर 1 पास झाले की लगेच गायब झाले त्याचे मार्क असं नाही, तिघांचा उपयोग करून तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे, जेणेकरून त्याच्यावरून तुमचा कट ऑफ ठरणार आहे. चला, इम्पॉर्टंट डेट्स. नोटिफिकेशन कधी, 14 जुलैला हे थोडक्यात नोटिफिकेशन आलं होतं. ऑनलाईन ऍप्लिकेशन 19 जुलै 2025 ला. ठीक आहे, आणि लास्ट डेट टू अप्लाय किती आहे, 10 ऑगस्ट 2025 ला ही लास्ट डेट आहे. आणि एक्झाम डेट काय, टू बी नोटिफाईड लेटर. पण त्यातल्या त्यात काय म्हटलं त्यांनी, मिड सप्टेंबरला ही एक्झाम होऊ शकते. तर ह्या सगळ्या एक्झाम डेट विषयी सुद्धा आपण माहिती बघितली. सप्टेंबर 2025 च्या त्याची एक्झाम होऊ शकते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही या परीक्षेला एकदम गांभीर्याने बघायचं आहे. आणि तुम्हाला काहीही या परीक्षेविषयी शंका वगैरे विचारायच्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून शंका विचारू शकता.
आणि हा व्हिडिओ मध्येच बऱ्यापैकी सगळं कव्हर करायचा प्रयत्न केलाय. लवकरच आम्ही या दृष्टीनं एखादी बॅच किंवा गायडन्स प्रोग्राम लॉन्च करायचा विचार करतोय किंवा क्रॅश कोर्स लॉन्च करायचा विचार करतोय. तर तुम्ही जर खालच्या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, त्याच्यावर जर तुम्ही जॉईन असाल तर तुम्हाला वेळच्या वेळी सगळ्या अपडेट मिळत राहतील आणि जे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्या आपण व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला अपडेट देत राहू. आता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.